कारण भाऊच्या वर लई जाळा लागले. बरोबर आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज महाराजांचा प्रगट दिन. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ. फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. दबा दिया, घंटी भी दबा देना. आता आपण चाललो आहोत श्री महाराजांच्या मंदिरात. तिथं आहे महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्ण आहुती आणि श्रींच्या प्रगट दिनानिमित्त कीर्तन. तर आपण ते श्रवण करू आणि पुढे काय काय होते हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त मी सकाळी 6 वाजताच उठलो. मस्त आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं मंदिरात जायच्या पहिले आपल्या घरच्या देवाची पूजा करून घेऊ. कारण की घरची देवाची पूजा करायची नाही आणि मंदिरात जाऊन पूजा करायची त्याला काही अर्थ नाही. आणि माझ्या घरची हे सजवलेली गजानन महाराजांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर योगी दिगंबर विरक्त विदेही संत उद्यान भक्ती तरुचे फुलवी वसंत शेगाव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे वंदू गजानन पदांबुज भक्ती भावे असं महाराजांचं नामस्मरण करत करत मी मंदिरात जाण्याकरिता निघालो. या शेगाव शहरात लाखो भक्तांच्या गर्दीने हा शेगाव नगरी दुमदुमून गेलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. पार्किंगमध्ये गाडी अंदर लावणं जीवावर येते म्हणून पार्किंगच्या समोरच गाडी लावून दिली. तर लाखो भक्तांच्या गर्दीतून वाट काढत आपण श्रींच्या मंदिराच्याकडे जात आहोत. तुम्ही पाहू शकता इथं भक्तांच्या सुविधेकरिता मोफत पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत. श्री महाराजांच्या मंदिराचा सुंदर प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आता आपण मंदिरात प्रवेश करू. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त तुम्ही पाहू शकता की महाराजांच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किती सुंदर सजावट केलेली आहे आणि हजारो लाखो भक्तांच्या गर्दीने हे श्रींच्या मंदिराचे परिसर जणू पंढरपूरच झाले आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की श्रींच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त महाराजांच्या मंदिरात महारुद्र स्वाहागारास प्रारंभ झाला होता. हा यज्ञ 5 दिवस चालला व आज 5व्या दिवशी म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी या यागाची पूर्णाहुती पार पडली. तर मित्रांनो, आता आपण महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती पाहिली आणि आता आपण शेगावी श्रींच्या प्रगट्यानिमित्त जे कीर्तन चालू आहे ते कीर्तन सेवा पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता श्रींच्या प्रगट दिनाचं कीर्तन आपण श्रवण केलं आणि आता 12 वाजता महाराजांच्या प्रगट्यानिमित्त इथं शयनई चौघड्याचा गजर व ढोल नगाऱ्याचा गजर होणार आहे. ते आपण याची डोळा अनुभव. तर चला. तर मित्रांनो, आता यज्ञाची पूर्णाहुती पार पडली. महाराजांची 12 वाजेची आरती पार पडली. महाराजांचा शेगावी प्रगट्यानिमित्त कीर्तन पार पडलं. आता संध्याकाळी महाराजांची 4 वाजता पालखी परिक्रमा निघणार आहे. ते पालखी परिक्रमाही आपण या व्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जय गजानन माऊली. तुम्ही पाहू शकता आताच पूर्णाहुती पार पडली आणि किती लवकर त्यांनी सर्व इथची स्वच्छता केली. सर्व बॅरिकेड वगैरे काढून घेतले आणि हा संपूर्ण परिसर एकदम स्वच्छ करण्यात आला. त्यालाच तर म्हणतात सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान, जे आपल्या सेवेसाठी संपूर्ण जगभर प्रचलित आहे. लाखो लोकांच्या गर्दीने ही शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे. हे शेगाव नाही राहिले, ते प्रत्यक्ष पंढरपूर झाले आहे अशी परिस्थिती आपल्या मनाला येत आहे. मित्रांनो, आता आपले श्रींच्या गादीचे दर्शन झाले. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की लाखो लोकांची गर्दी असल्यावरही या मंदिरात एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. हजारो गावाहून येणारे लाखो विविध भक्त, लाखो लोक, लाखो जाती, कोणी दुखी कोणी सुखी, परंतु प्रत्येकाच्या मनात फक्त एकच भाव, सद्गुरू गजानन महाराजांच्या दर्शनाचं. आता आपण सगळं काही सोहळा आटपून घरी चाललेलो आहोत आणि आता आपण येऊ संध्याकाळी 4 वाजता महाराजांच्या पालखी सोहळ्याकरिता. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रींच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त शेगाव शहराला साक्षात यात्रेचे स्वरूप आले आहे. लाखो लोकांची गर्दी, विविध वाहनांची गर्दी, रस्त्यावर लागलेल्या या खेळण्याच्या दुकानात असं वाटतं साक्षात यात्रे स्वरूप आलेलं आहे शेगाव शहराला. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं
सकाळी मी श्री महाराजांच्या मंदिरातली यज्ञाची पूर्णाहुती व श्रींचं प्रकटदिनानिमित्त कीर्तन ऐकून घरी आलो होतो व आता संध्याकाळचे 3:30 वाजत आहेत आणि आता महाराजांची पालखी निघणार आहे. त्याकरिता आपण परत आता महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला पुढे काय होते पाहू. जय गजानन माऊली. आपली गाडी आपण त्याच जागेवर लावून दिली. आता आपण चप्पल याच गाडीवर काढू. मित्रांनो, आपल्याला थोडासा उशीर झाला. महाराजांची पालखी मंदिराच्या गेटच्या बाहेर निघालेली आहे. हळूहळू संपूर्ण गावातून मार्गक्रमण करीत करीत श्रींची पालखी महाराजांच्या प्रगट स्थळावर येऊन पोहोचली आणि या ठिकाणी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सुप्रसिद्ध असलेला अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्यदिवशी प्रगटला योगीमान हा अभंग म्हणण्यात आला. त्यानंतर संपूर्ण शेगाव शहराची परिक्रमा आटपून श्रींच्या पालखीने महाराजांच्या मंदिरात प्रवेश केला व रिंगण सोहळ्याने या पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी आटोपली आणि त्यानंतर आपले शुभमभाऊ सुलतानाचे महाराजांच्या दर्शनाकरिता आगमन झाले. सुलताने यांची आता मला भेट झालेली आहे इथं. आता हे काही थांबून नाही राहिले, हे चालले. शुभमभाऊचे दर्शन तर पहिले झाले होते आणि त्यांना गावात काम होतं म्हणून ते चालले गेले आणि आपले प्रीतमभाऊ जैन यांचे आगमन झाले. सोबत काढलं भाऊ आणि मग माझ्यासोबत नाही काढला. ते कोणाला दुखत बी नको चांगलं बी नाही. श्री प्रगट दिनानिमित्त श्रींच्या मंदिरावर केलेली हे सुंदर विद्युत रोषणाई तुम्ही पाहू शकता. जिकडे पाहिला तिकडे आपल्याला सर्व सुखाची अनुभूती होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे महाराजांच्या मध्ये. टेन्शन महाराज तर काही बोलत नाही, हेच बोलतात. महाराजला जास्त बोलायचं सवय नाही. माझ्यासोबत ब्लॉग काढत नाही पण महाराजाला लाज वाटते माझ्यासोबत ब्लॉग काढायला. लाज नाही वाटते, भीती वाटते. नाही लाज नाही वाटत, भीती वाटते. भीती वाटते महाराजांना. कशाची भीती? महाराजांना भीती वाटत लागली म्हटल्यावर आम्ही काय करू. तर guys, तुम्ही लवकरात लवकर आपल्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि असेच ब्लॉग बघत राहा. लवकरात लवकर बाहेरचे अपडेट देऊ तुम्हाला. यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी 101 रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, 1-1.5 तासाची लाईन होती. शेवटी आम्ही आज लाईनीत लागलो. आता पाहू कुठपर्यंत आम्ही टिकतो. काना लोकांचे बी मला 2-3 रस्ते मुखदर्शनाचे, पण आम्ही समाधी दर्शनच घेऊ आज. घ्यायचं का? किती वेळ झाला सर? तर मित्रांनो, शेवटी लाईन पुढे चालायला लागली आणि आम्ही आता हळूहळू महाराजांच्या दर्शनाच्या इकडे वळत आहोत. सोबत आहेत प्रीतम जैन म्हणजे आपले बजाव चच्चा भाऊ. पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे 14 लाख आहेत ना म्हणून तुम्हाला काही वांधा नाही. फॉलोअरचा घमंड नाही हो मला. कला असते कला. लोकांना तर मग 100K फॉलोअरचा घमंड आहे. तुम्हाला 14 मिलियनचा म्हणजे. आता काही दिवसात मग मार्केट संपल्यावर घमंड तुटतं त्यांचं. मित्रांनो, आता कसं बसं करत लाईनीत लागलो होतो आम्ही. 1-1.5 तास झालेला आहे आणि आता आम्ही येऊन पोहोचलो एकदम शेवटच्या पॉईंटवर, म्हणजे की जिथं आपल्याला पाणी वितरण असते. म्हणजे आता हे शेवटचा टप्पा आहे समजा दर्शन बारीचा. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपल्याला कळस दिसेल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट समाधी दर्शन. चला, आपण 1-1.5 तास पहिले लाईनीत लागलो होतो आणि आता लाईनीत लागल्यानंतर आपण शेवटी आता मंदिराच्या प्रांगणात येऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता. सोबत आहेत प्रीतमभाऊ जैन. A few moments later. 17 वर्षाच्या वयात एवढा मोठी गाडी घेतली, याला म्हणतात सक्सेसफुल माणूस. सोपं काम आहे. तर मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे झालं. आता आपण इथून देऊ शुभम भाऊले आणि प्रीतम भाऊले निरोप देऊ. पप्पा प्रीतम भाऊ काय म्हणतात. तर गाईज, लवकरात लवकर आपल्या रणित महाराजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट आपल्या भाऊला दाखवत राहा. कारण भाऊच्या वर लय जाळा लागले. बरोबर आहे. पण आम्ही तिघच सगळ्यांवर भारी आहोत. सुधे राहा जरा, आमच्यावर येऊ नका तू. The next day.
तर मित्रांनो, काल तुम्ही पाहिलं होतं की श्रींचा 148वा प्रगट दिन सोहळा काल पार पडला व आज सकाळी 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत हरिभक्त परायण रवींद्र बुवा हरणे यांचे काल्याचे कीर्तन पार पडणार आहे. आणि काल प्रगट दिनानिमित्त निघालेली जी पालखी आहे ते रात्रभर मंदिराच्या बाहेर प्रांगणात उभी होती. ते आज आतमध्ये नेण्याचा सोहळा पार पडणार आहे. तर आपण सगळेजण ते पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्ही या मंदिरात दिवसातून 1 वेळा या, 10 वेळा या की 1000 वेळा या, पण एक वेगळी उत्सुकता प्रत्येक वेळेस या मंदिरात यायची तुमच्या मनाला असते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की आज प्रगट दिनाचा दुसरा दिवस आहे, पण मंदिरात काहीच गर्दी नाही आहे. काहीच गर्दी आज पाहायला भेटत नाही तर काल प्रगट दिन होतं तर लाखो लोकांची गर्दी मंदिरात होती, पण आज मंदिर पूर्णपणे शांत झालेलं आहे. पाहू शकता की आज महाराजांचं समाधी दर्शनही डायरेक्ट चालू आहे. आज म्हणजे आपण पाहतो की दरवेळेस तिथून लाईन असते, पण आज तुम्ही पाहू शकता की आज डायरेक्ट दर्शन चालू आहे. दुसरा दिवस आहे प्रगट दिनाचा. आणि श्री महाराजांची पालखी जी रात्रभर या मंदिर परिसरात उभी होती ते आता थोड्या वेळात आतमध्ये नेण्यात येईल. तुम्ही पालखी दर्शन करू शकता. आता काल आपलं गर्दी असल्यामुळे महाराजांचं दर्शन खूप घाईघाईमध्ये झालं होतं, पण आज आपण एकदम निवांत महाराजांचं दर्शन घेऊ. चला. तुम्ही पाहू शकता श्रींच्या मंदिरात जिकडे तिकडे पार पडणारी ही स्वच्छता, ज्या स्वच्छतेसाठी आपलं श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे जगप्रसिद्ध आहे. मित्रांनो, आता महाराजांच्या समाधीचे निवांत एकदम शांतपणे दर्शन पार पडले आणि आता आपण जाणार आहोत काल्याचं कीर्तन ऐकायले. तर चला. मित्रांनो, आता श्रींच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त काल्याचं कीर्तन पार पडलं आणि आता आपण जाणार आहोत महाराजांची जी रात्रभर पालखी बाहेर उभी होती ते आता आतमध्ये नेण्याचं कार्यक्रम चालू होणार आहे त्यानिमित्त. चला. तर मित्रांनो, या शेवटच्या पालखीसोबतच महाराजांच्या 148व्या प्रगट दिन सोहळ्याची सांगता झाली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाखो लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांना आपल्या या संस्थांच्या उत्सवाबद्दल, महाराजांच्या चरित्राबद्दल आणि या शिस्तीबद्दल माहिती पडेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन माऊली. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येचं सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा.